आणि जर आता असे कुठेतरी आपल्याला पॉईंट जर दिसत असतील आपल्या रानामध्ये, साधारणपणे 1 एकर जर क्षेत्र असेल, तर शेतकरी मित्रांनो आपला प्लॉट अगदी योग्य आहे, ग्रोथ चांगली चालू आहे, स्पॉटिंग देखील दिसत नाही आहे, नॉर्मल कुठेतरी स्पॉट दिसत आहेत, पण प्लॉट जर व्यवस्थित असेल आणि पहिल्या आळवणीमध्ये फक्त आपण रासायनिक बुरशीनाशक कीटकनाशक वापरलं असेल आणि त्याच्यानंतर जर वापर केला नसेल आणि जर आता असे कुठेतरी आपल्याला पॉईंट जर दिसत असतील आपल्या रानामध्ये, साधारणपणे 1 एकर जर क्षेत्र असेल आणि जर आपल्या रानामध्ये जर नॉर्मली पॉईंट दिसत असतील, एक 10-20 पॉईंट दिसत असतील, 40 पॉईंट असतील, तर अशा वेळी शेतकरी मित्रांनी ड्रिपचं शेड्यूल काय सोडायचं की जेणेकरून हे जे पॉईंट आहेत हे कवर होतील, त्यासोबत आपल्या जमिनीमधले जीवाणू जे असतील ते एकदम व्यवस्थित राहतील, प्लॉटची आपल्या ग्रोथ अजिबात थांबणार नाही. असं जर असेल तर शेतकरी मित्रांनी ड्रिपद्वारे सोडायचं आहे. आपल्याला ड्रिपद्वारे रूट हेल्थ एकरी 250 ग्रॅम आणि त्यासोबतच सॉईल हेल्थ येतं धनश्री ॲग्रो इंडस्ट्रीजचं, ते एकरी 250 ग्रॅम ड्रिपद्वारे सोडायचे. त्याच्यामुळे आपलं जे त्याच्यामध्ये NPK बॅक्टेरिया त्यासोबतच जैविक कीटकनाशक आणि बुरशीनाशक येतं. त्याचा रोल असा राहील की जे आपलं जी वाढ आहे प्लॉटची ती एकदम व्यवस्थित चालू राहील, त्यासोबतच जे जीवाणू वगैरे जमिनीमधले आधी आपण सोडलेला ट्रायको असेल, सुडो असेल, त्या सर्व गोष्टी एकदम व्यवस्थित राहतील. त्याच्यावरती काही इम्पॅक्ट त्या गोष्टीचा पडणार नाही. धन्यवाद.